राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक राज्यातील जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना द्याव्या की त्यांनी शिक्षकांना कुठल्याही शाळाबाह्य कामासाठी किंवा निवडणूक कामासाठी जबाबदार न देता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत तातडीने परिपत्रक काढावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। शाळेमधील 90% शिक्षक शाळाबाह्य कामाच्या निमित्ताने विशेष निवडणुकीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। जय जिजाऊ, मी रफिक शेख, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलं। निवेदनाचं कारण असं होतं मित्रांनो की आपण बघतोय की शिक्षक असतील त्या शिक्षकांना जे BLOच्या संदर्भात BLO जे प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांना काम सोपवलं आहे त्या संदर्भात जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा नगरपालिकेच्या ज्या ठिकाणी शाळा असतील त्या विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष त्या ठिकाणी शिक्षकांचं व्हायला लागलं आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की प्रशासनाने जे शिक्षकांना जी जबाबदारी दिलेली आहे की निवडणुकीसंदर्भात असेल आणि इतर वेगळे काय सर्वे असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर भार दिलेला आहे। आणि हे सगळं होत असताना संभाजी ब्रिगेडची एकच मागणी होती प्रशासनाला की बाबा शिक्षक ही वगळता तुम्ही दुसरे कर्मचारी त्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून द्यावं आणि जे नुकसान विद्यार्थ्यांवर जे होतं आहे, जे विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळत नाही ते शिक्षण त्यांना पूर्ण व्हावं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पूर्ण वेळ विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी त्यांना मिळावं। त्या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची त्यांना विनंती त्या ठिकाणी आम्ही केली आहे की बाबा शिक्षकांना त्या ठिकाणी वगळता तुम्ही इतर कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून द्यावं, हीच आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आहे आणि ही आमची प्रशासनाला विनंती आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय